नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? बरेच असाल तर मग काय मस्तपैकी चहा वगैरे घेतली आणि झाली आपल्या कामाची सुरुवात. मग काय पटापट काम आवरायला तयारी चालू केली. मुलाला सोडून आल्याबरोबर मस्त पटापट सर्व पसारा वगैरे आवरून घेतला. त्यानंतर मग मस्तपैकी झाडू मारायला घेतलं. पण झाडू मारायला घेतलं आणि नेमकं काय झालं की झाडूच तुटायला आला. मी म्हटलं बाबा तुटू नको, कसं बसं काम करू दे 2 दिवस, नंतर नवीन झाडू घेऊन येते. मग मस्त झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर मस्तपैकी मग झाडू मारून झाल्यावर लगेच भांड्याला गेले. थोडे भांडे लावायचे राहिले होते, तेवढे भांडे वगैरे लावून घेतले आणि मग भांडे घासाय बसले. मग मस्तपैकी भांडे घासाय बसले तर माझी दिदू म्हणाली, मम्मी तू बिना जॉकेटचे भांडे घासते, थंडी वाजत नाही का? तर मी म्हणलं बाई अशी थंडी वाजलेली सहन होते, पण जॉकेट घालून काम करायला मला सहन होत नाही आणि माझ्याकडनं ते काम होतही नाही. तर मग तेवढं तिचं चाललं की माईचा फोन आला आहे, उचल आणि बोल. तर मी म्हटलं नको, तू बोलून घे, मी थोड्या वेळाने लावते, कारण मी भांडे घासते तर मला भांडे घासता घासता बोलता येत नाही. मग मस्त पटापट भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर माझ्या मम्मीचा फोन आला तर मग म्हटलं भांडे घासून झाले तर मग बोलत बोलत मस्तपैकी शेंगदाणे भाजत टाकले. त्यानंतर मस्तपैकी 2 बटाटे घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या, छानपैकी चिरून घेतल्या. तर माझ्या मम्मीचं चालू होतं काय करते, म्हटलं साबुदाणा. मग मस्तपैकी कढई ठेवली, बटाटे घातले, तेल टाकून झाकून ठेवले. त्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची घातली, भाजल्याच्या नंतर मस्त साबुदाणा घातला. त्यानंतर दाण्याचा कूट घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि छानपैकी खिचडी झाकून ठेवली. मग काय कचरा टाकाय गेले तोपर्यंत थोडं लक्षात आलं की खिचडी जळाली. आल्याबरोबर लगेच झाल्याच्या नंतर काढून घेतली, मुलाचा डबा भरला. वाचलेली जी उरलेली खिचडी होती ती मस्त डब्यात काढून ठेवली. त्यानंतर बघितलं तर थोडी लागली होती, पण म्हणलं ठीक आहे. पण मी त्या कढईत का नाही ठेवली, कारण की म्हणलं त्याच्यामध्ये जर ठेवली तर त्याचा वास लागून जाईल. त्यामुळे मग मी ती कढईतली काढून घेतली डब्यामध्ये. आणि कढई तर खूप जळाली होती. मग मस्तपैकी ती कढई घासून घेतली पहिली आणि मग घेतले वेपर्स तळायला. मग मस्त छानपैकी वेपर्स तळायला घेतले. तर हे वेपर्स मी घरी बनवलेले आहेत आणि मी दरवर्षी घरीच बनवते, कारण मी मुलांना बाहेरचे वेपर्स देत नाही. मस्त छानपैकी वेपर्स तळून घेतले आणि त्याचबरोबर साबुदाण्याची आणि बटाट्याचे म्हणजे चकल्या बनवल्या होत्या मी उपासाच्या, तर त्या पण बनवून घेतल्या. आणि मग त्यानंतर माझ्या दीदीसाठी मस्तपैकी रात्रीच्या पोळ्या होत्या 2, त्या मस्तपैकी बारीक बारीक कट केल्या आणि त्या पण फ्राय करून घेतल्या. तर तिला डब्याला द्यायच्या होत्या, तर छानपैकी मस्त त्या तळून घेतल्या आणि त्यानंतर मग त्या डब्याची तयारी केली. आणि त्या तळून झाल्याच्या नंतर मस्तपैकी त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि मिरची घालायची. कोणी कोणी जर असं नाही चांगलं लागलं तर मस्तपैकी हे मग